नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये समरप या मी स्टुडिओमधून स्वागत करतोय। मित्रांनो, आज एका मुख्य विषयाला हात घालतोय। जे नवीन सायकलिस्ट असतात त्यांना नेहमी ढोपरं दुखतात, पाठ दुखते, काही ना काहीतरी दुखत असतं। सो या सगळ्या गोष्टींचा एक उपाय आहे बाईक फिट। आणि हा बाईक फिट कशा पद्धतीने केला जातो, कशासाठी केला जातो आणि त्याचे फायदे काय हे तुम्हाला आज समरप या स्टुडिओच्या या ट्युटोरियल मध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर ॲक्युपंक्चर काय असतं हे दाखवण्यासाठी वृषाली मॅडम आज आपल्या बरोबर आहेत। सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो दिनेश सर, वेलकम। खरं तर सायकल रिपेअर करायला आलो होतो मी, परंतु आता 6 महिन्यापासून माझी सायकलिंग पण बंद आहे। सायकलिंग बंद असायचं कारण म्हणजे सायकलिंग करता करता थोडंसं बॅक पेन व्हायला लागलं। 1-1.5 तासानंतर शोल्डर पेनही होतं। ओके। आणि थोडंसं हिली टेरेन किंवा काय आलं तर नी पेनही होतं। इव्हन मला धावताना काही गुडघा वगैरे दुखत नाही, परंतु सायकल चालवताना वगैरे होतं असं 1-1.5 तासानंतर। ओके ओके ओके। तेही सगळं विचारावं म्हटलं, कारण मी यापूर्वी सायकल रिपेअर केली तर जी काय ऍडजस्टमेंट झाली असेल बरोबर, सीटची आणि हँडलची वगैरे ती आपण चेक करूया नसावी असं मला वाटत असेल। ओके। तर मित्रांनो, असे प्रॉब्लेम एव्हरी डे मी चेक करत असतो। प्रत्येक जण फेस करतो या प्रॉब्लेमला, पण याला सोल्युशनची नितांत गरज आहे। तर जी सायकल रायडर चालवत असतो त्या सायकलचं बाईक फिट होणं गरजेचं आहे। सो ह्या सायकलचं जर बाईक फिट झालं तर मी कॉन्फिडेंटली सांगतो की सर सायकलिंग रेग्युलरली करू शकतील। मला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची वाटते। खूप सायकलिस्ट सकाळी येतात, कंप्लेंट घेऊन येतात, खांदा दुखतोय, एल्बो दुखतोय, गुडघे दुखतायत। सो रॉंग सायकलवर चालून ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात। सो आपल्याकडे आता दिनेश सर आलेले आहेत। सो दिनेश सरांनी आता मला जी काही त्यांची कंप्लेंट सांगली की इथे दुखतंय, थोडंसं बॅकला दुखतंय, लोअरला दुखतंय, तर याचं कारण आहे की ते आता ज्या सायकलवर बसतायत त्या सायकलची जॉमेट्री सेट केलेली नाहीये। तर चला आपण त्यांची जॉमेट्री सेट करूया। इथे एल्बो लावा, बाकीचे बोट बंद करा। येस, ही लाईन या डायमीटरच्या सेंटरला यायला पाहिजे। सो सॅडल टू कॉकपिट डिस्टन्स हे बघणं गरजेचं आहे। आपण जेव्हा बायसिकलवर बसतो तेव्हा आपलं हिप बोन जे आहे ते या सेंटरला येणं गरजेचं आहे। ॲट दी सेम टाइम इथे एल्बो आपण जेव्हा लावतो त्यावेळेला ही करंगळी जी आहे त्याची ही जी फर्स्ट लाईन जी आहे ती या डायमीटरच्या सेंटरला आलेलं कधी बेटर। आता स्टँडो राईट। सो स्टँडो राईट चेक करताना ही टॉप ट्यूब ग्रोईन पासून 1.5 इंच खालून गेली पाहिजे। तर ही खालून गेलेली आहे, इथे गॅप दिसते आपल्याला। आपल्या बोटांचे जे जॉईंट्स आहेत लाईक बॉल ऑफ युअर फूट, तो इथे येणं गरजेचं आहे याच्या सेंटरला, स्पिंडल म्हणतात त्याला। येस, सेम तिकडे अप्लाय करा। पायात आणा, पायाची दिशा सरळ पाहिजे। ओके, आता रोटेट करून बॉटम मोस्ट पॉइंट आणा, रोटेट करा, उलट आणा 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 आणा, बस बस। सो हा सॉफ्ट बेंड आहे, हा चालतो। खूप लोकांचा हा बेंड हा असा असतो, हा चालणार नाही आणि गुडघ्याला त्रास होऊ शकतो। खूप लोकांचा सीट हाईट खाली असल्यामुळे पाय वरती येतो, एवढा बेंड चालत नाही। सो हा सॉफ्ट बेंड असणं गरजेचं आहे। ओके, रायडर्स फक्त सायकलची कंप्लेंट घेऊन येतात असं नाही, तर दैनंदिन जीवनात त्यांची उठण्याची, बसण्याची जी काही सवय जी आहे, त्यांची झोपण्याची सवय आहे, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल आणणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अजून एक गोष्ट अशी आहे की आपली सायकल आपण आपल्या बहिणीला, भावाला किंवा मित्राला चालवायला देतो, तर त्यावेळेला काय होतं की ही जी सीट हाईट जी आहे ती चेंज होते। कधी कधी सीट हाईट चेंज झाल्यामुळे आपली बसायची पोझिशन जी आहे ती चेंज झाल्यामुळे गुडघ्यांमध्ये दुखणं, त्याचबरोबर एल्बोला दुखणं, या सगळ्या गोष्टी घडत असतात। जर तुम्हाला सायकल द्यायची झाली तर द्या, नका देऊ अशातला भाग नाहीये, पण ती परत मिळाल्यावर करेक्ट सीट हाईट त्याला एक मार्किंग करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचं म्हणजे सायकलिंग करताना कुठे काही इजा होणार नाही याची काळजी घेतली जाईल। तर आता मी जे काही माहिती दिली तुम्हाला, ती माहिती होती बाईक फिट बद्दल, पण अदरवाईज ऑल्सो लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही चुकीचं झोपणं, चुकीचं बसणं, त्याचबरोबर रॉंग सायकलिंग करणं, ह्या सगळ्याला एक लॉंग टर्म सोल्युशनचं पाहिजे असेल तर त्या सोल्युशन करता आपल्याकडे आहेत डॉक्टर वृषाली, ज्या ॲक्युपंक्चरिस्ट आहेत। त्यांची जी ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामुळे लॉंग टर्म प्रॉब्लेम हा जो क्रिएट होतोय तो सॉल्व्ह व्हायला आपल्याला मदत होईल। तर आता आपण डॉक्टर वृषालीशी बोलूया। नमस्कार, मी वृषाली सरोदे। मी 30 वर्षापासून ॲक्युपंक्चर कायरोप्रॅक्टिकची प्रॅक्टिस करते। सायकलिंग करूनही लोकांचं आहे की मी सायकलिंग करतो, मी व्यायाम करतो, तर मला त्रास का होतो,
तर याचं पहिलं एक मेजर कारण आहे की तुमचे बॉडी अलाइन नसते. आता बॉडी अलाइन म्हणजे काय, जसं तुम्ही सायकल किंवा कारचे व्हील अलाइन करता आणि तुम्ही बॅलन्स करता की सगळं ॲव्हरेज व्यवस्थित आला पाहिजे, सगळं व्यवस्थित परफॉर्मन्स आला पाहिजे, तसंच बॉडीची अलाइनमेंट असते. चुकीची अलाइनमेंटमुळे त्यांना गुडघ्यावर प्रेशर येणं किंवा गुडघे दुखणं, खांद्यावर प्रेशर येणं, मान दुखायला लागणं, किंवा आजकाल कॉम्प्युटर वर्ल्डमध्ये लोक कसे चुकीचे बसतात त्याच्यामुळे पण बरेच प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. आम्ही असं बघितलेलं आहे की लोक सगळे व्यवस्थित आहेत, फिट आहेत, पण त्यांना कुठे ना कुठे काही ना काहीतरी हेल्थ इश्यूज चालू आहेत. हेल्थ इश्यू म्हणजे डोकं दुखणं, ॲसिडिटी होणं, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी आपण त्यांना ॲक्युपंक्चर, कायरोप्रॅक्टिक आहे, कपिंग आहे, अशा प्रकारच्या ट्रीटमेंट आम्ही देतो आणि याचा इफेक्ट तुम्हाला लॉंग टर्म राहतो. आमच्या ट्रीटमेंट आणि तुम्ही केलेली एक्सरसाइज प्लस तुम्ही केलेलं सायकलिंग याचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स हे तुम्हाला जवळजवळ ते 50% जास्त तुम्हाला त्याचा उपयोग होतो. आता याच्यामध्ये पहिली 2 कारणं आहेत. हल्लीचे सगळे लोक लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळे करतात. एक तर फोन इथे आहे, तुमचा पर्स इथे किंवा इथे असते. याने काय होतं, तुमचा जो सॅक्रम आहे, जो सॅक्रम असा राहायला पाहिजे तो पॉकेट आल्यामुळे असं वर जातं आणि मग तुमची हळूहळू बॉडीची पोस्चर चेंज व्हायला लागते. त्याच्यामुळे त्रास सुरू होतात पहिले स्पाईनचे. आता हे बघा, सर उभे बघा, त्यांच्या टाचा ज्या आहेत सरांच्या या आतमध्ये गेल्या आहेत. त्यांचं जे वजन आहे ते असं नाही पडत आहे, हे असं आतल्या साईडला पडतंय. आता त्यांची स्पाईनची पोझिशन बघा तुम्ही, हे बघा इथे तुम्हाला दिसेल, इथे फुगलेला आहे, इथे फ्लॅट आहे. हा खांदा खालती आहे, हा खांदा थोडा वरती. हे बघा तुम्हाला माझ्या बोटांमधूनच दिसेल. आणि हा पोस्चर, हे बघा मी जसं हात फिरवते माझं बोट वेडं वाकडं खालती येते. हे बघा इथे माझं बाहेर गेलं, आतमध्ये आलं, आतमध्ये आलं. हा बघा, हा अंगठा त्यांचा असा आतमध्ये गेलेला आहे, कारण त्यांचं हे वजन आहे ना, हे इकडनं नाही जाते, हे इकडून जातंय आणि हे सगळं इथे प्रेशर येते. इथे बाहेर आल्यामुळे हे जे हाड आहे हे अंगठ्याला इकडनं आतमध्ये ढकलून सपोर्ट करते. हा अंगठा बघा, हा अंगठा सेम सरळ आहे आणि हा पाय बघा. सायकल करेक्शन होतं, पण बॉडी पोस्चर करेक्शन न झाल्यामुळे त्यांचा जो फिजिकल त्रास त्यांना जाणवत असेल सायकल चालवताना, गुडघ्याचा किंवा मानेचा किंवा शोल्डरचा, तर तो त्रास नीट करण्यासाठी त्यांना बॉडी अलाइनमेंट करणं ही जरुरी आहे. आणि हे मी असं सांगत नाही की फक्त ज्यांना त्रास आहे, इन जनरल सगळे सायकलिस्ट आहेत, त्यांनी स्वतःची बॉडी अलाइन केल्यावरती त्यांनी येऊन मला सांगितलेलं आहे की त्यांचा परफॉर्मन्स कसा वाढलेला आहे. आता आपण यांचं सेटिंग दाखवते, बॉडी सेटिंग, ज्याला कायरोप्रॅक्टिक म्हणतात. लूज करा बॉडी, ब्रीथ करा. एकदा मोठा श्वास घ्या, सोडा. अजून एकदा मोठा श्वास घ्या, सोडा. व्हेरी गुड. रिलॅक्स. मोठा श्वास घ्या, सोडा. रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. सोडून द्या. आता आपण जी ट्रीटमेंट बघितली, कायरोप्रॅक्टिक याला म्हणतात. आपण ह्या सरांना मी एक फक्त सेशन दिलेलं आहे, त्यांना एक ट्रायल सेशन दिलेलं आहे. कायरोप्रॅक्टिकची ट्रीटमेंटमध्ये जवळजवळ तुम्हाला 15 ते 20 तुमचे जॉईंट्स अलाइन केले जातात. त्याच्यासाठी सेशन्स असतात. आम्ही प्रोग्राम डिझाईन करतो, त्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर, कायरोप्रॅक्टिक, कपिंग, ग्वाशा, मोक्सा असे वेगवेगळ्या टाईप्सचे आपण ट्रीटमेंट त्यांना देतो. ट्रीटमेंट करता करता त्यांचे सेटिंग्स आपण करत जातो आणि त्यांना जो त्रास आहे त्याच्यापासून पूर्ण रिलीव्ह मिळतो. हे 10 दिवसाचं एक सेशन्स असतं, की इन जनरल 10 दिवसाचं असतं, की त्याच्यामध्ये तुमचे बॉडी अलाइनमेंट होते, तुमचे ऑर्गन्स हेल्दी होतात, तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतात, त्यांना स्ट्रेंथ येते, जॉईंट्सना स्ट्रेंथ येते, जॉईंट्समध्ये लुब्रिकेशन वाढतं, सर्क्युलेशन वाढतं आणि तुमचे प्रॉब्लेम्स हळूहळू सॉल्व्ह होतात. इन जनरल तुम्हाला जर फिटनेस पाहिजे असेल तर तुम्ही 6 महिन्यातून एक 10 दिवसाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला याचे बेनिफिट्स मिळतात. सो मित्रांनो, आता तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला अशा प्रकारे कुठलाही त्रास असेल,
सायकल चालवल्यामुळे किंवा रनिंग केल्यामुळे किंवा कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज किंवा फिटनेस ॲक्टिव्हिटी केल्यामुळे, तर तुम्ही डेफिनेटली वृषाली मॅडमकडे येऊ शकता, त्यांच्याशी अपॉइंटमेंट घेऊन त्यांना जाऊन भेटू शकता. सायकलिंगमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर बाईक फिटसाठी डेफिनेटली मयुरेश समरप्यामी स्टुडिओ तर आहेच आपल्याकडे. सो जास्तीत जास्त या गोष्टीचा फायदा घ्या आणि तुमची फिटनेस एक्सरसाइज सायकलिंग ही जबरदस्त कशी होईल याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आणि परिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय.